नमो भगवते वासुदेवाय. अथक विश्वंध्याय. महाराज पृथूंचा आपल्या प्रजेला उपदेश. मैत्रेय म्हणतात, त्यावेळी महाराज पृथूंचे नगर सगळीकडे मोत्यांचे हार, फुलांच्या माळा, रंगीबेरंगी वस्त्रे, सोन्याचे दरवाजे आणि अत्यंत सुगंधित धुपांनी सुगंधित झाले होते. त्यातील गल्ल्या, चौक आणि सडका चंदन, केशरयुक्त सुगंधित पाण्याने सिंचन केलेल्या होत्या. तसेच त्या फुले, अक्षता, फळे, येवांकूर, साळीच्या लाह्या आणि दिवे अशा मांगलिक वस्तूंनी सजविल्या होत्या. तेथे चौकाचौकांत लावलेले फळे, फुले यांच्या गुच्छांनी युक्त केळीचे खांब आणि सुपारीच्या झाडांनी ते नगर फारच मनोहर दिसत होते. तसेच सगळीकडे आंब्याच्या तोरणांनी ते विभूषित केले होते. जेव्हा महाराजांनी नगरात प्रवेश केला तेव्हा दिवे, भेटवस्तू आणि अनेक प्रकारच्या मांगलिक सामग्री घेऊन आलेले प्रजाजन तसेच कुंडलांनी सुशोभित सुंदर कन्या त्यांना सामोरे आल्या. शंख, दुधुंबी इत्यादी वाद्ये वाजू लागली. ऋत्विज वेदघोष करू लागले व बंदीजनांनी स्तुती आरंभली. हे सर्व पाहून आणि ऐकून सुद्धा त्यांना कोणत्याही प्रकारचा अहंकार निर्माण झाला नाही. अशा प्रकारे वीरवर पृथूंनी राजमहालात प्रवेश केला. वाटेमध्ये सगळीकडे नगरवासी आणि देशवासियांनी त्यांचे अभिनंदन केले. परम यशस्वी महाराजांनी सुद्धा त्यांना प्रसन्नतापूर्वक इच्छित वर देऊन संतुष्ट केले. महाराज पृथू महापुरुषांना आणि सर्वांना पूजनीय होते. त्यांनी अशा प्रकारची अनेक औदार्याची कर्मे करीत पृथ्वीचे राज्य केले आणि शेवटी आपल्या विपुल यशाचा विस्तार करून भगवंतांचे परमपदही प्राप्त करून घेतले. सूत म्हणतात, शौनका, अशा प्रकारे मैत्रेयांच्या तोंडून पृथ्वीचे अनेक प्रकारच्या गुणांनी संपन्न आणि गुणवानांनी प्रशंसा केलेले विस्तृत सुयश ऐकून परम भागवत विदुराने त्यांची प्रशंसा करीत म्हटले. विदुर म्हणाला, ब्राह्मणांनी पृथ्वीला राज्याभिषेक केला. समस्त देवांनी भेटवस्तू दिल्या. त्यांनी आपल्या बाहूंमध्ये वैष्णव तेज धारण करून त्या बाहूंनी पृथ्वीचे दोहन केले. त्यांच्या त्या पराक्रमामुळे मिळालेल्या विषय भोगाद्वारेच आजही सर्व राजे तसेच लोकपालांसह समस्त लोक स्वतःच्या इच्छेनुसार जीवन निर्वाह करीत आहेत. असा कोण शहाणा असेल की जो त्यांची पवित्र कीर्ती ऐकू इच्छित नाही. म्हणून आता आपण मला त्यांचे आणखी पवित्र चरित्र ऐकवावे. मैत्रेय म्हणतात, महाराज पृथू गंगा आणि यमुनेच्या मध्यवर्ती देशात निवास करून आपल्या पुण्यकर्माचा क्षय करण्यासाठी प्रारब्धानुसार प्राप्त झालेले भोगच भोगीत होते. ब्राह्मण वंशाने भगवंतांशी संबंधित विष्णू भक्तांना सोडून त्यांचे 7 द्वीपांमधील सर्व पुरुषांवर अखंड आणि अबाधित शासन होते. एकदा त्यांनी एका महायज्ञाची दीक्षा घेतली. त्यावेळी तेथे ब्रह्मर्षी आणि राजश्रींचा फार मोठा समाज एकत्र आला होता. त्या समाजात महाराज पृथूंनी त्या पूजनीय अतिथींचा यथायोग्य सत्कार केला आणि नंतर त्या सभेत नक्षत्रमंडळात चंद्र असावा त्याप्रमाणे ते उभे राहिले. त्यांची शरीरयष्टी उंच, बाहुपुष्ट आणि लांब रंग गोरा, नेत्र कमळाप्रमाणे अरुण वर्णाचे, नाक तरतरीत, मुख मनोहर, स्वरूप सौम्य, खांदे उंच आणि हास्ययुक्त सुंदर दंतपंक्ती शोभत होत्या. त्यांची छाती रुंद, कमरेचा पाठीमागील भाग पुष्ट आणि पोट पिंपळाच्या पानाप्रमाणे सुडेल असून वळ्यांमुळे आणखीच सुंदर दिसत होते. नाभी भोवऱ्याप्रमाणे गंभीर होती. शरीर तेजस्वी होते. जांघा सोन्याप्रमाणे दैदिप्यमान होत्या. तसेच पायांची ठेवण उभार होती. त्यांचे मस्तकावरील केस बारीक, कुरळे, काळे आणि सुंदर होते. मान शंखाप्रमाणे चढ-उतार असणारी आणि वळ्यांनी युक्त होती. त्यांनी बहुमूल्य रेशमी वस्त्रे आणि शेला परिधान केला होता. दीक्षेच्या नियमानुसार त्यांनी सर्व अलंकार काढून ठेवले होते. त्यामुळे त्यांच्या शरीराच्या अंग प्रत्यंगाची शोभा आपल्या स्वाभाविक रूपात स्पष्ट झळकत होती. त्यांनी शरीरावर काळविटाचे कातडे आणि हातांमध्ये दर्भ धरले होते. त्यामुळे त्यांच्या शरीराची कांती अधिकच वृद्धिंगत झाली होती. त्यांनी आपली सर्व नित्यकर्मे यथासांग पूर्ण केली. राजा पृथूने सर्व सभेला जणू काही हर्षवर्षावाने ओलेचिंब करीत आपल्या शीतल आणि स्नेहपूर्ण नेत्रांनी चारही बाजूला बघितले आणि नंतर आपले भाषण सुरू केले. त्यांचे भाषण अत्यंत सुंदर, आकर्षक शब्दांनी युक्त, स्पष्ट, मधुर, गंभीर आणि निसंदिग्ध असे होते. जणू काही सर्वांनी उपकृत करण्यासाठी ते आपले अनुभव कथन करीत होते. पृथू म्हणाले, सज्जनो, आपले कल्याण असो. आपण सर्व उपस्थित महानुभाव लोक हो, माझी प्रार्थना ऐका. जिज्ञासू पुरुषांनी संत समाजामध्ये आपले मनोगत प्रकट करावे. या लोकी प्रजाजनांचे शासन, त्यांचे रक्षण, त्यांच्या उपजीविकेची सोय तसेच त्यांना वेगवेगळेपणाने आपापल्या मर्यादेत ठेवण्यासाठी माझी राजा म्हणून नियुक्ती केलेली आहे. वेदज्ञ मुनींच्या मतानुसार आपण संपूर्ण कर्माची साक्षी श्रीहरी प्रसन्न झाल्यावर ज्या लोकांची प्राप्ती होते तो मला मिळावा.
या माझ्या मनोरथ पूर्तीसाठी मी त्यांचे यथावत पालन करेन. जो राजा प्रजेला धर्म मार्गाचे शिक्षण न देता केवळ त्यांच्याकडून कर वसूल करण्यासाठी कर वसूल करण्याचा धन्यता मानतो, तो आपल्या प्रजेच्या पापाचाच भागीदार होतो आणि आपले ऐश्वर्य घालवून बसतो. म्हणून हे प्रिय प्रजाजन हो, आपल्या या राजाचे परलोकात हित करण्यासाठी आपण एकमेकांविषयी दोष पाहण्याची दृष्टी सोडून हृदयात भगवंताचे स्मरण करीत आपापल्या कर्तव्यांचे पालन करीत राहा. कारण त्यातच तुमचा स्वार्थ आहे आणि या प्रकारे माझ्यावरही तुमचा अनुग्रह होईल. विशुद्ध चित्त देव, पितर आणि महर्षीगण हो, आपणही माझ्या या प्रार्थनेला दुजोरा द्या. कारण कोणतेही कर्म असो, मृत्यूनंतर त्याचा करता, उपदेश करणारा आणि समर्थन करणारा या सर्वांना त्याचे समान फल मिळते. माननीय सज्जन हो, काही श्रेष्ठ महानुभावांच्या मतानुसार कर्माचे फळ देणारे भगवान यज्ञपतीच आहेत. कारण इहलोक आणि परलोक या दोन्ही ठिकाणी कर्मफल स्वरूप काही काही भोगभूमी आणि शरीर फार तेजस्वी दिसतात. मनु, उत्तानपाद, महीपती ध्रुव, राजश्री प्रियवत, आमचे आजोबा अंग, तसेच ब्रह्मदेव, शिव, प्रल्हाद, बळी आणि या कोटीतील अन्यान्य महानुभावांच्या मते धर्म, अर्थ, काम, मोक्षरूप चतुर्वर्ग, स्वर्ग व मोक्ष यांची एकरूपता होण्यासाठी कर्मफलदाते म्हणून भगवान गदाधारींचीच आवश्यकता आहे. याविषयी केवळ मृत्यूचा नातू, वेल इत्यादी काही शोचनीय अशा धर्मविन्मुख लोकांचीच मतभिन्नता आहे. म्हणून त्यांच्या मतांचा विचार करणे योग्य नाही. ज्यांच्या चरणकमलांच्या सेवेसाठी निरंतर वाढणारी अभिलाषा, त्यांच्या नखातून निघालेले गंगेसमान संसार तापाने संतप्त झालेल्या जीवांचा सर्व जन्माचा संचित मनोबल तत्काळ नष्ट करते. ज्यांच्या चरणांचा आश्रय घेणारा पुरुष सर्व प्रकारचे मानसिक दोष धुवून टाकतो. तसेच वैराग्य आणि तत्व साक्षात्कार रूप सामर्थ्य मिळवून पुन्हा या दुःखमय संसारात पडत नाही. शिवाय ज्यांचे चरणकमल सर्व प्रकारच्या कामना पूर्ण करणारे आहेत, त्या प्रभूंचे आपण आपापल्या चरितार्थाला उपयुक्त अशी वर्णाश्रमोचित अध्यात्मवादी कर्मे, तसेच ध्यान, स्तुती, पूजा इत्यादी मानसिक, वाचिक आणि शारीरिक क्रियांच्याद्वारे पूजन करा. हृदयात कोणत्याही प्रकारच्या वासना ठेवू नका. तसेच हे निश्चित समजा की आम्हाला आमच्या अधिकारानुसार याचे फळ निश्चित प्राप्त होईल. भगवान स्वरूपच विशुद्ध विज्ञान घन आणि सर्व विशेषण रहित आहेत. परंतु या कर्म मार्गामध्ये तेज, जव, तांदूळ इत्यादी द्रव्ये, शुक्लादी गुण, कुटणे इत्यादी क्रिया आणि मंत्र व त्यांचे अर्थ, संकल्प, पदार्थ, शक्ती तसेच ज्योतिष्टोम आदी नामांनी संपन्न होणाऱ्या अनेक विशेषणयुक्त यज्ञांच्या रूपात प्रकाशित होतात. ज्याप्रमाणे एकच अग्नी निरनिराळ्या लाकडांमध्ये त्यांच्या आकारानुसार भासतो, त्याप्रमाणे ते सर्व व्यापक प्रभू परमानंद स्वरूप असूनही प्रकृती, काल, वासना आणि अदृष्ट यापासून उत्पन्न झालेल्या शरीरातील विषयाकार झालेल्या बुद्धीमध्ये स्थिर होऊन त्या यज्ञ यागादी क्रियांच्या फळरूपाने अनेक प्रकारचे आहेत असे वाटते. अहो, या पृथ्वी तलावरील माझे जे प्रजाजन यज्ञभोक्त्यांचे आधीश्वर सर्व गुरु श्रीहरींचे एकनिष्ठ भावाने आपापल्या धर्मानुसार निरंतर पूजन करतात, ते माझ्यावर मोठीच कृपा करतात. सहनशीलता, तपस्या आणि ज्ञान या विशिष्ट गुणांमुळे विष्णुभक्त आणि ब्राह्मणांचे वंश स्वभावतः उज्ज्वल असतात. त्यांच्यावर राजकुलाने स्वतःचे तेज, धन, ऐश्वर्य इत्यादी समृद्धीमुळे असलेला आपला अधिकार गाजवू नये. ब्रह्मदेव इत्यादी सर्व देवांमध्ये अग्रगण ब्राह्मण भक्त पुराण पुरुष श्रीहरींनी सुद्धा नेहमी त्यांच्या चरणांना वंदन करून अविचल लक्ष्मी आणि जगाला पवित्र करणारी कीर्ती प्राप्त केली आहे. सर्वार्थी आम्ही स्वयंप्रकाश ब्राह्मण प्रिय श्रीहरी ब्राह्मणांची सेवा करण्याने परम संतुष्ट होतात. म्हणून आपण सर्वांनी सर्व प्रकारे नम्रतापूर्वक त्यांच्या या धर्माचे निष्ठेने पालन करण्यासाठी ब्राह्मण कुलाची सेवा केली पाहिजे. यांची नित्य सेवा केल्याने लवकरच चित्त शुद्ध झाल्या कारणाने मनुष्य परम शांतीरूप मोक्ष प्राप्त करून घेतो. म्हणून या जगात तो हविद्रव्य घेणाऱ्या देवतांचे मुख होऊ शकेल. असा या ब्राह्मणांपेक्षा श्रेष्ठ कोण आहे? उपनिषदांची वचने एकमेव ज्यांना लागू होतात ते भगवान अनंत
यज्ञीय देवतांच्या नावाने तत्वज्ञानी पुरुषांनी ब्राह्मणांच्या मुखामध्ये श्रद्धापूर्वक हवन केलेले पदार्थ जसे आवडीने ग्रहण करतात, तसे चेतना शुद्ध शून्य अग्नी अर्पण केलेल्या पदार्थांना ग्रहण करीत नाहीत. सभ्यगणहो, जसे स्वच्छ आरशामध्ये प्रतिबिंब स्पष्ट दिसते, त्याप्रमाणे ज्याच्यामुळे या संपूर्ण प्रपंचाचे यथायोग्य ज्ञान होते, त्या नित्य शुद्ध आणि सनातन वेदांना, जे परमार्थ तत्वाच्या ग्रहणासाठी श्रद्धा, तप, मंगलमय आचरण, स्वाध्यायविरोधी असलेल्या बोलण्याचा त्याग, तसेच संयम आणि समाधीचा अभ्यास याद्वारा धारण करतात, त्या ब्राह्मणांच्या चरणकमलांची धूळ मी आयुष्यभर आपल्या मुकुटावर धारण करेन. कारण ती नेहमी डोक्यावर ठेवल्याने मनुष्याचे सर्व पाप तात्काळ नष्ट होते आणि सर्व गुण त्याची सेवा करू लागतात. त्या गुणवान, शीलसंपन्न, कृतज्ञ आणि गुरुजनांची सेवा करणाऱ्या पुरुषाजवळ सर्व प्रकारची संपत्ती आपण होऊन जाते. म्हणून माझी तर अशीच इच्छा आहे की ब्राह्मण कुल, गोवंश आणि भक्तांसह श्री भगवान माझ्यावर सदैव प्रसन्न असोत. मैत्रेय म्हणतात, महाराज पृथूंचे हे भाषण ऐकून देवता, पितर आणि ब्राह्मण आदी सर्व साधूजण अतिशय प्रसन्न झाले आणि वाह 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 म्हणून त्यांची प्रशंसा करू लागले. ते म्हणाले, पिता आपल्या पुत्राच्या द्वारे पुण्यलोकाची प्राप्ती करून घेतो. हे श्रुतिवचन यथार्थ आहे. पापी वेन ब्राह्मणाच्या शापाने मारला गेला होता. असे असूनही याच्या पुण्यबलाने त्याचा नरकवास टळला. असाच हिरण्यकश्यपू सुद्धा भगवंतांची निंदा केल्यामुळे नरकात पडणार होता, परंतु आपला पुत्र प्रल्हाद याच्या पुण्याईमुळे तो वाचला. वीरवर पृथू महाराज, आपण तर पृथ्वीचे पिताच आहात आणि सर्व लोकांच्या एकमात्र स्वामी श्रीहरींच्या ठिकाणी आपली तशीच अविचल भक्ती आहे. म्हणून आपण अनंत वर्षेपर्यंत जिवंत असावे. आपले सुयश मोठे पवित्र आहे. आपण उदार कीर्ती ब्राह्मणांना देव मानणाऱ्या श्रीहरींच्या कथांचा प्रचार करीत आहात. आज आपल्यामुळेच आम्ही स्वतःला भगवंतांच्या राज्यात आहोत असे समजतो. स्वामी, आपल्या प्रजेवर प्रेम करणे हा दयाळू महापुरुषांचा स्वभावच असतो. म्हणून आपण आपल्या आश्रितांना असा उपदेश करणे यात काही मोठे आश्चर्य नाही. आम्ही प्रारब्धाच्या योगे विवेकहीन होऊन संसाराच्या अरण्यात भटकत होतो. परंतु प्रभो, आज आपण आम्हाला या अज्ञान अंधकारांच्या पलीकडे घेऊन गेलात. आपण शुद्ध सत्वमय परमपुरुष आहात. आपण ब्राह्मण व क्षत्रिय दोन्ही वर्णात प्रविष्ट होऊन सर्व जगांचे रक्षण करीत आहात. अशा आपणास आमचा नमस्कार असो. अध्याय 21 समाप्त. अथ द्वाविंशोऽध्याय. पृथूंना सनकादिकांचा उपदेश. मैत्रेय म्हणतात, ज्यावेळी प्रजाजन परंपराक्रमी पृथूंची अशी प्रस्तुती करत होते, त्याच वेळी सूर्याप्रमाणे तेजस्वी असे 4 मुनीश्वर तेथे आले. राजा आणि त्यांच्या सेवकांनी ते सिद्धेश्वर आपल्या दिव्य कांतीने सर्व लोकांना पापांपासून मुक्त करीत आकाशातून उतरून येत असलेले पाहिले. जसा विषयी जीव विषयांकडे ओढला जातो, त्याप्रमाणे सनकादिकांचे दर्शन होतात राजाचे प्राण त्यांच्याकडे ओढले गेले आणि जणू काही त्यांना थांबवण्यासाठीच ते आपले सभासद आणि सेवक यांच्यासह एकदम उठून उभे राहिले. जेव्हा ते मुनिगण अर्धे स्वीकारून आसनावर बसले, तेव्हा सुसंस्कृतात अग्रगण्य पृथूंनी त्यांच्या महिम्याने प्रभावित होऊन विनयाने मान झुकवून त्यांची यथासांग पूजा केली. नंतर त्यांचे चरणोदक आपल्या डोक्यावर शिंपडले. अशा प्रकारे शिष्टसंमत आचारांचा आदर आणि पालन करून त्यांनी सदाचारी लोकांना कसे वागावे हे दाखवले. सनकादिक मुनीश्वर शंकराचेही ज्येष्ठ बंधू होते. आपापल्या कुंडात अग्नी शोभून दिसतो, त्याप्रमाणे ते सुवर्ण सिंहासनावर शोभून दिसत होते. श्रद्धा व संयम यांनी युक्त असणाऱ्या पृथूने प्रेमपूर्वक त्यांना म्हटले. पृथू म्हणाले, मंगलमूर्ती मुनीश्वर हो, आपले दर्शन योग्यांनाही दुर्लभ आहे. असे असून आपण स्वतः आपले दर्शन मला द्यावे, असे कोणते पुण्य माझ्या हातून घडले आहे, ज्याच्यावर ब्राह्मण किंवा गणांसहित श्री शंकर किंवा श्री विष्णू प्रसन्न होतील आणि इहलोकात किंवा परलोकात कोणती वस्तू दुर्लभ आहे. जरी समस्त लोकांमध्ये आपला संचार असला तरी तरी पण अनाधिकारी लोक आपल्याला पाहू शकत नाहीत. असे हे दृश्य प्रपंचाचे कारण, महत्त्व इत्यादी सर्व असूनही ते सर्व साक्षी आत्म्याला पाहू शकत नाहीत. ज्यांच्या घरामध्ये आपल्यासारखे पूज्य पुरुष, ज्यांचे पाणी, धान्य, जमीन, स्वतः गृहस्वामी आणि सेवक इत्यादींचा मनापासून स्वीकार करतात, ते गृहस्थ धनहीन असूनही भाग्यवान हो. ज्यांच्या घरामध्ये कधी भगवत भक्तांच्या चरणोदकाचे थेंब पडले नाहीत, ते सर्व प्रकारच्या रुद्धिसिद्धीने परिपूर्ण असले तरी ज्याच्यावर साप वास्तव्य करतात, अशा वृक्षांप्रमाणेच होत. मुनीश्वरांनो, आपले स्वागत असो. आपण बाल्यावस्थेपासून मुमुक्षांच्या मार्गाने जात एकाग्र चित्ताने ब्रह्मचर्यादी महान व्रतांचे मोठ्या श्रद्धेने आचरण करीत आहात. हे स्वामींनो, आपण आपल्या कर्मानुसार
विपत्तीचे क्षेत्र अशा या संसारात पडलो असून फक्त इंद्रिय भोगांना पुरुषार्थ मानत आहोत. यातून आमच्या सुटकेचा काही उपाय आहे काय? आपल्या आपल्याला खुशालीविषयी प्रश्न करणे योग्य नाही, कारण आपण नेहमीच आत्म्यांमध्ये रममाण असता. बरे वाईट या बुद्धीच्या वृत्ती आपल्यामध्ये कधीच असत नाहीत. दुःखी जीवांची हित करणाऱ्या आपल्यावर विश्वास ठेवून मी आपल्याला हे विचारू इच्छितो की या संसारात मनुष्याचे कोणत्या उपायाने सुलभतेने कल्याण होऊ शकेल. हे अजन्म भगवान नारायण आत्मवान पुरुषांमध्ये आत्मरूपाने प्रकाशित होतात आणि उपासकांच्या हृदयात आपले स्वरूप प्रगट करणारे आहेत. ते आपल्या भक्तांवर कृपा करण्यासाठी आपल्यासारख्या सिद्ध पुरुषांच्या रूपाने या पृथ्वीवर भ्रमण करतात हे निश्चित. मैत्रेय म्हणतात, पृथूंचे हे संयुक्तिक गंभीर मोजके आणि मधुर भाषण ऐकून श्री सनंतकुमार प्रेमाने मंद हास्य करीत म्हणाले. श्री सनंतकुमार म्हणाले, महाराज, आपणास सर्व माहिती असूनही सर्व प्राण्यांच्या कल्याणाच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट आपण विचारलीत. साधू पुरुषांची बुद्धी अशीच असते हेच खरे आहे. सत्पुरुषांची संगत श्रोता आणि वक्ता अशा दोघांनाही प्रिय असते, कारण त्यांच्यात होणारी प्रश्नोत्तरे सर्वांचे कल्याण करतात. राजन, भगवंतांच्या चरणकमलांच्या गुणानुवादात तुमचे अविचल प्रेम आहे हे निश्चित. सर्वांना हे प्राप्त होणे कठीण आहे, पण हे प्राप्त झाल्यावर ते हृदयातील वासनारूप मल सर्वथा नष्ट करते. त्यामध्ये आत्म्यापासून भिन्न असलेल्या देहादिकांबद्दल वैराग्य निर्माण होणे आणि आत्मस्वरूप निर्गुण ब्रह्मामध्ये दृढ प्रेम असणे हेच कल्याणाचे साधन पूर्ण विचार करणाऱ्या शास्त्रात निश्चित केले गेले आहे. गुरु आणि शास्त्र वचनांवर विश्वास ठेवल्याने, भागवत धर्माचे आचरण करण्याने, तत्वजिज्ञासेने, ज्ञानयोगाच्या निष्ठेने, योगेश्वर श्रीहरींच्या उपासनेने, नेहमी पुण्यकृती भगवंतांच्या पवित्र कथा ऐकण्याने जे लोक धन आणि इंद्रियांच्या भोगातच रममान झाले आहेत, त्यांच्या गोष्टींमध्ये प्रेम न ठेवण्याने, त्यांना प्रिय असणाऱ्या पदार्थांचा संग्रह न करण्याने, भगवत गुणामृताचे पान करण्याखेरीज इतर वेळी आत्म्यांमध्ये संतुष्ट राहून एकांतात राहण्याविषयी प्रेम ठेवण्याने, कोणत्याही जीवाला कष्ट न देण्याने, निवृत्तीनिष्ठेने आत्महितांचे अनुसंधान ठेवीत असताना श्रीहरींच्या पवित्र चरित्र श्रेष्ठ अमृताचे आस्वादन करण्याने, निष्काम भावाने यम नियमांचे पालन करण्याने, कधीही कोणाचीही निंदा न करण्याने, योगक्षेमासाठी प्रत्यक्ष प्रयत्न न करण्याने, शीतोष्णादी द्वंद्वे सहन करण्याने, भक्तांच्या कानांना सुख देणाऱ्या श्रीहरींच्या गुणांचे वारंवार वर्णन करण्याने आणि वाढत जाणाऱ्या भक्तिभावाने मनुष्याला कार्यकारण रूप संपूर्ण जड प्रपंचाविषयी वैराग्य निर्माण होते आणि आत्मस्वरूप निर्गुण परब्रह्मामध्ये अनायासे त्याला प्रीती निर्माण होते. परब्रह्मामध्ये अत्यंतिक प्रेम निर्माण झाल्यावर पुरुष सद्गुरूंना शरण जातो. नंतर ज्ञान आणि वैराग्याच्या प्रबळ वेगामुळे वासना शून्य झालेल्या अविद्या इत्यादी 5 प्रकारच्या क्लेशांनी युक्त अशा अहंकारात्मक आपल्या लिंग शरीराला तो लाकडातून प्रगट झालेला अग्नी नंतर त्याला जाळतो तसा जाळतो. अशा रीतीने लिंगदेहाचा नाश झाल्यावर तो त्याच्या कर्तृत्वादी सर्व गुणांपासून मुक्त होतो. जसे स्वप्नात निरनिराळे पदार्थ पाहूनही त्यातून जागे झाल्यावर त्याला त्यातील एकही पदार्थ प्रत्यक्ष दिसत नाही, तसे त्याला शरीराच्या बाहेर दिसणारे आणि अंतःकरणात अनुभवाला येणारे पदार्थ दिसत नाहीत. ही स्थिती प्राप्त होण्याच्या अगोदर हे पदार्थच जीवात्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये राहून त्यांच्यामध्ये भेद दाखवित होते. जोपर्यंत अंतःकरण रूप उपाधी असते तोपर्यंत पुरुषाला जीवात्मा, इंद्रियांचे विषय आणि या दोघांचा संबंध प्रस्थापित करणारा अहंकार याचा अनुभव येतो. त्यानंतर नाही. बाह्य जगातही आपण जसे पाहतो की पाणी, आरसा इत्यादी निमित्तामुळेच आपले बिंब आणि प्रतिबिंब असा भेद दिसतो, इतर वेळी नाही. विषय चिंतनात मग्न असणाऱ्यांचे मन विषयांकडे ओढ असणाऱ्या इंद्रियांकडून जेव्हा आपल्याकडे ओढून घेतले जाते, तेव्हा जसे सरोवराच्या काठावर उगवलेले गवत आपल्या मुळातून त्याचे पाणी शोषून घेते, तसे ते मन बुद्धीच्या विचारशक्ती आटवते. विचारशक्ती नष्ट झाल्यावर स्मृती राहत नाही आणि स्मृतीचा नाश झाल्यावर ज्ञान शिल्लक राहत नाही. या ज्ञानाच्या नाशाला पंडित लोक आपणच आपला नाश करणे असे म्हणतात. आत्म्यामुळेच इतर पदार्थांमध्ये प्रेम असल्याचा बोध होतो. त्या आत्म्याच्या आपल्यामुळेच नाश झाल्याने स्वार्थाची जी हानी होते, तिच्या एवढी मोठी अन्य कोणतीच हानी या लोकात नाही. धन आणि इंद्रियांच्या विषयांचे चिंतन करणे हे मनुष्याच्या सर्व प्रकारच्या पुरुषार्थाचा नाश करणारे आहे, कारण याच्या चिंतनाने तो ज्ञान आणि विज्ञानापासून भ्रष्ट होऊन स्थावर योनीमध्ये जन्म घेतो. मनुष्य ज्याला अज्ञानांधकारातून बाहेर पडावयाची आहे, त्या पुरुषाने विषयांमध्ये कधीही आसक्ती ठेवता कामा नये.
कारण ती धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांच्या प्राप्तीला अत्यंत बाधक ठरणारी आहे. या 4 पुरुषार्थामध्ये मोक्ष सर्वश्रेष्ठ समजला जातो, कारण अन्य 3 पुरुषार्थांना काळाचे भय नेहमी लागलेले असते. प्रकृतीमध्ये गुणक्षोभ झाल्यानंतर जितके काही उत्तम आणि अधम पदार्थ प्रकट झाले आहेत, त्यापैकी टिकून राहील असा एकही नाही. कारण काल या सर्वांचे अस्तित्व नाहीसे करतो. म्हणून राजा, जो भगवान देह, इंद्रिय, प्राण, बुद्धी आणि अहंकाराने वेढलेल्या सर्व स्थावर जंगम प्राण्यांच्या हृदयामध्ये जीवांचा नियामक, अंतर्यामी, आत्मरूपाने सर्वत्र प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष प्रकाशित होत आहे, त्यालाच तो मीच आहे असे जाणून घे. ज्याप्रमाणे माळ आहे असे ज्ञान झाल्यावर त्यात सर्पबुद्धी राहत नाही, त्याचप्रमाणे विवेक आल्यावर ज्याचा कुठेही पत्ता लागत नाही, असा हा मायामय प्रपंच ज्यामध्ये कार्यकारण रूपाने प्रतीत होतो आणि जो स्वतः कर्मफल कलुषित प्रकृतीच्या पलीकडे आहे, त्या नित्यमुक्त निर्मल आणि ज्ञानस्वरूप परमात्म्याला मी प्राप्त होत आहे. संत ज्यांच्या चरणकमलांचा बोटाच्या किंचितच्या छटेचे स्मरण करून कर्मामध्ये तयार झालेल्या अहंकार रूप हृदयग्रंथीला छिन्न विछिन्न करून टाकतात, तसे सर्व इंद्रियांचा प्रत्याहार करून आपले अंतःकरण निर्विषय करणारे संन्याशी सुद्धा करू शकत नाहीत. अशा त्या सर्वांचा आश्रय असणाऱ्या वासुदेवाचे तू भजन कर. जे लोक मन आणि इंद्रिय रूप मगरींनी भरलेला हा संसार सागर योग योग इत्यादी अवघड साधनांनी पार करू इच्छितात, त्यांना तसे करणे कठीण आहे. कारण त्यांना नावाडी म्हणून श्रीहरींचा आश्रय नाही. म्हणून तू भगवंतांच्या आराधनीय चरणकमलांची नाव बनवून सहजपणे हा अवघड सागर पार कर. मैत्रेय म्हणतात, ब्रह्मदेवाचे पुत्र असणाऱ्या आत्मज्ञानी सनंत कुमारांकडून अशा प्रकारे आत्मतत्वाचा उपदेश मिळून महाराज पृथू त्यांची अतिशय प्रशंसा करीत म्हणाले. पृथू म्हणाले, भगवान दीनदयाळ श्रीहरींनी माझ्यावर अगोदरच कृपा केली होती. तिचे फळ देण्यासाठी आज आपले आगमन झाले आहे. दयाळू असे आपण ज्यासाठी आला होता ते चांगल्या तऱ्हेने पार पाडले आहे. आता त्या बदल्यात आपणास मी काय देऊ? माझ्याजवळ तर शरीर आणि त्याबरोबर जे काही आहे तो सर्व महापुरुषांचाच प्रसाद आहे. ब्रह्मन, प्राण, स्त्री, पुत्र सर्व प्रकारच्या सामग्रीने भरलेले हे राजभवन, राज्य, सेना, पृथ्वी आणि खजिना हे सर्व मी आपल्याच चरणावर समर्पित केलेले आहे. वास्तविक सेनापतित्व, राज्य, दंडविधान आणि लोकांवर शासन करण्याचा अधिकार वेदशास्त्र जाणणाऱ्या ब्राह्मणांचाच आहे. ब्राह्मण आपलेच अन्न खातात, आपलेच वस्त्र नेसतात आणि आपलीच वस्तू दान म्हणून देतात. दुसरे क्षत्रिय इत्यादी वर्ण त्यांच्याच कृपेने अन्न वगैरे मिळवतात. आपण वेदांचे जाणकार आहात. आपण अध्यात्म तत्वाचा विचार करून आम्हाला निश्चित रूपाने समजावून दिले आहे की भगवंताची कोणत्या प्रकारची भक्ती त्यांना प्राप्त करण्याचे मुख्य साधन आहे. आपण अत्यंत कृपाळू आहात, म्हणून आपल्या या दिनोद्धार रूप कर्मानेच आपण सर्वदा संतुष्ट असावे. आपल्या या उपकाराची परतफेड कोण कशी करू शकेल? त्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे सुद्धा स्वतःचे हास्य करून घेणे होय. मैत्रेय म्हणतात, नंतर आदिराज पृथूंनी आत्मज्ञानांच्या मध्ये श्रेष्ठ सनकादिकांची पूजा केली. नंतर त्यांच्या शीलाची प्रशंसा करत ते सर्व लोकांच्या देखत आकाशमार्गाने निघून गेले. महात्म्यांमध्ये अग्रगण्य महाराज पृथू त्यांच्यापासून आत्मबोध प्राप्त करून घेऊन चित्ताच्या एकाग्रतेने आत्म्यामध्ये स्थित राहून स्वतः कृतकृत्य झाल्याचा अनुभव घेऊ लागले. ते ब्रह्मा पर्णबुद्धीने वेळ, स्थान, शक्ती, न्याय आणि धन यानुसार सर्व कर्मे करीत असत. अशा रीतीने एकाग्रचित्तेने सर्व कर्माचे फळ परमात्म्याला अर्पण करून आत्म्याला कर्माचा साक्षी आणि प्रकृती होऊन वेगळा मानून ते सर्वथा अलिप्त राहिले. ज्याप्रमाणे सूर्य सर्वत्र प्रकाश देऊनही वस्तूंच्या गुणदोषापासून अलिप्त राहतो, त्याचप्रमाणे सार्वभौम साम्राज्य लक्ष्मीने संपन्न आणि गृहस्थाश्रमात राहूनही ते अहंकार शून्य असल्यामुळे इंद्रियांच्या विषयात आसक्त झाले नाही. अशा प्रकारे आत्मनिष्ठ राहून सर्व कर्मे योग्य रीतीने पार पाडित असता त्यांना पत्नी अर्चीपासून अनुरूप असे 5 पुत्र झाले. त्यांची नावे विजिताश्व, धूम्रकेश, हर्यश, द्रविण आणि वृक अशी होती. महाराज पृथू भगवंतांचे अंश होते. ते एकटेच असे लोकपालांचे गुण धारण करीत असत. आपले औदार्य, प्रिय व हितकर वचन, मनोहर स्मृती आणि सौम्य गुणांच्या द्वारा प्रजेचे मनोरंजन करीत राहिल्याने दुसरा चंद्रच जणू असे समजून त्यांचे राजा हे नाव सार्थ झाले. सूर्य ज्याप्रमाणे उन्हाळ्यात पृथ्वीवरील पाणी खेचून पावसाळ्यात पुन्हा त्याचा पृथ्वीवर वर्षाव करतो, तसेच आपल्या किरणांनी सर्वांना उष्णता देतो, त्याचप्रमाणे ते कर रूपाने प्रजेचे धन घेऊन तेच प्रजेच्या हितासाठी खर्च करीत. ते तेजाच्या बाबतीत अग्नीसारखे असह्य
इंद्राप्रमाणे अजिंक्य, पृथ्वीप्रमाणे क्षमाशील आणि स्वर्गाप्रमाणे मनुष्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे होते. प्रजाजनांना तृप्त करण्यासाठी ते मेघाप्रमाणे त्यांना इच्छित धन देत. ते समुद्राप्रमाणे गंभीर आणि पर्वतराज सुमेरूप्रमाणे धैर्यवान सुद्धा होते. दुष्टांचे दमन करण्यासाठी ते यमराजाप्रमाणे, आश्चर्यपूर्ण वस्तूंचा संग्रह करण्यामध्ये हिमालयाप्रमाणे, खजिन्यांच्या समृद्धीसाठी कुबेराप्रमाणे आणि धन सुरक्षित ठेवण्यासाठी वरुणाप्रमाणे होते. शारीरिक बल, इंद्रियांची क्षमता आणि पराक्रम या बाबतीत सर्वांच्या अंतर्यामी वायूप्रमाणे, तसेच असह्य तेजाच्या बाबतीत भगवान शंकरांच्या समान होते. औदार्याच्या बाबतीत कामदेवाप्रमाणे, उत्साहामध्ये सिंहाप्रमाणे, वात्सल्यामध्ये मनुप्रमाणे आणि मनुष्यांचे आधिपत्य करण्यामध्ये सर्वसमर्थ अशा ब्रह्मदेवांप्रमाणे होते. ब्रह्मविचारांच्या बाबतीत बृहस्पती, इंद्रिय जय साधण्यात साक्षात श्रीहरी होते. गाय, गुरुजन, ब्राह्मण आणि भगवंतांची भक्ती, संकोच, विनयशील आणि परोपकार या गुणांमध्ये मात्र स्वतःसारखेच अजोड होते. लोक त्रैलोक्यात सगळीकडे उच्च स्वराने त्यांच्या कीर्तींचे गुणगान करीत असत. या कारणाने स्त्रियांच्या कानामध्ये ते अशा प्रकारे पोहोचले होते की जसे सत्पुरुषांच्या हृदयात श्रीराम प्रविष्ट होतात. अध्याय 22 समाप्त.